आता आम्ही थांबणी घाटात थांबलोय मागे इथे. आणि मम्मी काय घेतलं आपण आता, ते काय म्हणतात त्याला, करवंद. हा, करवंद खूप असे लागलेत आणि नवीन काहीतरी पाहिलं मी, म्हणून तो पेरू आहे की काय, पण खूप छान असते. शूट नाही केलं, स्टॉप घेतलं मग अशी आम्ही जरा खाल्लं आणि मग निघालो. किती वेळ राहिला आय थिंक 40 मिनिट्स रिमेनिंग. मग आता परत आता मी पोहोचलो. 12:40 झाले, चेक इन केलं आणि रूम्स आहेत, ठीक आहेत, पण जर अजून टाईम घेतला असता आणि जर सर्च केलं असतं अजून छान हॉटेल्स मे बी मिळाले असते. पण ठीक आहे, मी आदल्या दिवशी रात्रीचं ते पण बघितलं आहे. इतकं ह्युमिड क्लायमेट आहे, लाईक रिअली. काल जेव्हा आम्ही कॉल केला ना तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे ढगाळ वातावरण आहे आणि खूप गरम तर होतच आहे. सो गरम तर होतच आहे, ते तर आहेच आहे, पण ऊन पण खूप आहे. ढगाळ वातावरणचं ढग पण नाही आहे. तर आत्ता आम्ही खाली जेवायला म्हणजे इथे जेवण्यासाठी आलो आहे आणि स्विमिंग पूल इथे लहान मुलं खेळत आहेत. तिथे आमची रूम आहे, ती एकदम कोपऱ्यात. सो आम्ही दुसरीकडे बघायला चाललो. तर बघू इथे कुठले काय काय भेटतात. मला तर जास्त म्हणजे फिश खायचं. कोकणात आलं आणि फिश नाही खाल्लं तर काय खाल्लं नाही का. आम्ही रँडमली कुठल्या तरी खानावळीमध्ये बसलो. गरम तर खूप होतं मला, खूप जास्त. असं चेहऱ्याला हात जरी लावला तरी समजून. आता आम्ही पोहोचलो दिव्यागर बीचवरून, बीच पाशी. अगदीच आमच्या रिसॉर्टपासून किती 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं, बाकी जवळच आहे. छान वाटतं मला लांबून त्याला बघून, मस्त. आम्ही आवरून परत तुम्ही सगळं आवरून जेवायला आलो आहे. आता वाजले 8:45 आणि बाकी खानावळ म्हणून आलं. आता पण जेवायला पप्पा बाकीचं फारुश आहे, खरंच खूप फारुश आहे. टॅननेस तर इतका झाला आहे, बापरे. हात माझे आपले काळे पडले, चेहरा टाकला तर जरा हे केला आहे, खरडला आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं, आम्ही निघालो ना तेव्हा तिकडच्या बाहेरच बर्फाचा गोळा होता. सो आम्ही ते खाण्यासाठी थांबलो आणि छान होता माझ्या घरात ब्लूबेरीचा. म्हणजे छान ते घेतला होता आणि हां, तर मी म्हणत होते की जेवण नाही, सकाळी थाळी खाल्ली होती ना, ती थाळी उलट खूप छान होती.